4 नंबरची जर्सी प्रदान केलेला सिद्धिविनायक नांदगाव संघाचा चढाई मात्र आपण पाहतोय. संजीवन गुरुकुले संघाच्या प्रकरणामध्ये चढाई करतो त्याच्यासाठी बोनस आहे. त्या सामन्याची ही पहिली चढाई आपण मैदानावरती पाहतोय. एक तास मागे परत नंतर गेला संजीवन गुरुकुले संघाचा एक चढाई मात्र आपण पाहतोय. त्याच्यामुळे सप्तक्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण पाहिलं आहे सिद्धिविनायक नांदगाव संघाचं. सिद्धिविनायक नांदगाव या संघामध्ये बोलायचं झालं तर वरती संघातील खेळाडू हे नवोदित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पियुष शापूरकर चढाई करतोय संजीवन गुरुकुले संघाच्या प्रकरणामध्ये. पियुष हा देखील फॉर्मात असलेला चढाई बांधणार आहे. कारण गेल्या 2-3 वर्षात आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं तो या कबड्डी क्षेत्रामध्ये भरात घेतोय आपल्या खेळाच्या जोरावर नक्कीच त्याचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक केलं पाहिजे. परंतु आम्ही ज्यावेळेला सांगतो की जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा आपण जास्तीत जास्त विचार केला पाहिजे आणि त्या वेळेला फक्त विषय समोर येतो तो आपल्या शरीरयष्टीचा. कारण एक आपला टार्गेट आपण समोर ठेवला पाहिजे की मला कबड्डीच्या या शिखरापर्यंत पोहोचायचं आहे. ते टार्गेट जर आपण डोळ्यासमोर ठेवलं आणि सातत्य जर आपण आपल्या शारीरिक खेळाकडे दिलं नक्कीच ते टार्गेट आपण पूर्ण करू शकतो. संघाच्या चढाई बांधणार त्याच्यासाठी बोनस आहे. क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी होती. तो चढाई बांधणार आपण पाहिलं तर पियुष संघाच्या बाहेर बसला आणि आपण जर जोडला जर पाहिलं तर 1-2 म्हणजे 1 गुणाच्या आधारे हे सुरुवातीला संजीवन गुरुकुले संघाकडे पाहायला मिळतं. हा सामना सुरू होण्यापूर्वी एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी दिला. माजी सैनिक अमित पाटील सर. खरं तर आपण या क्षेत्राचा जर विचार केला तर मला तरी अजून या नवीन याच्यामध्ये भरती झालेला कोणी आठवण नाही सर. म्हणजे अमित पाटील सर यांच्यानंतर आपल्या विभागातून मला तरी वाटत नाही की भारतीय सैनिकांमध्ये कोण भरती झाला. त्याच्यानंतर कोण नाही अजून कोणी नाही. कारण ती तयारीच आपल्याकडे केली जात नाही. कारण बऱ्याच आपण साधारणतः पोलीस भरतीचा जरी आपण विचार केला तर पोलीस भरती जवळ आल्यानंतर आपल्याकडची मुलं तयारीला लागतात. पण ते सातत्य ठेवलं तर एखादा कबड्डीपटू देखील आपला पोलीस भरतीमध्ये जाऊ शकतो. हे क्षेत्र असं आहे की या क्षेत्रातून आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग मिळतो आणि म्हणून आम्ही हे वारंवार सांगतो. खरं तर समालोचन सामन्याचं करणं परंतु त्या सामन्यातून आपल्याला एक दिशा दाखवणं हे देखील आमचं काम असतं आणि ही दिशा दाखवण्याचं काम आम्ही आपल्याला देतो. परंतु तिथे मेहनत करण्याचं हे आपल्या तुमच्या खेळाडूंवरती असतं. कारण आपण शिक्षण घेता एक चांगलं ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट होतं परंतु बराचशा आपण जर तालुक्याचा विचार केला तर ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा काही मुलं ही गवंडी कामाच्या माध्यमातून आपला रोजगार मिळत असतात. परंतु जर थोडीशी मेहनत घेतली तर नक्कीच आपल्याला तो फायदा होऊन जाईल. इथे मैदानावरती सुंदर प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. सिद्धिविनायक नांदगाव हा संघ देखील जरी नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ असला तरी मात्र या संघाकडे ती ताकद आहे की मोठमोठ्या संघांना हे टक्कर देऊ शकतात.
नक्कीच एक भरभर चढाई करतो. उत्तराष्ट्रीय अपील देखील केला होता, परंतु कोणत्याही प्रकारचे निर्णय आला नाही आणि एकदाच ते निर्णय परत यावं लागले. दुसरी वेळी ना क्वार्टर फायनलचा सामना चालू आहे. दुसरा सातत्यानं अशा प्रकारच्या स्पर्धा राबवल्या जातात, त्यावेळेला नवीन संघ देखील तयार होत असतात. त्यामुळे या स्पर्धा देखील होणं गरजेचं आहे. किंवा पंचक्रोशी असेल, तालुका असेल, त्याच्यामध्ये नवोदित खेळाडूंना खेळ खेळण्याची संधी मिळतात आणि एखादा संघ तिथे देखील तयार होतात. त्यामुळे कधी जिल्ह्याचा आपण विचार केला, जिल्हा पर्यंत विचार केला संघ उभा राहणं हे देखील महत्त्वाचं, परंतु संघ उभं राहणं महत्त्वाचं, तितकं टिकणं देखील महत्त्वाचं आहे. कारण आताची परिस्थिती आपल्याला प्रत्येक गावागावात जर पाहिली तर एखादा खेळाडू सर्वांचा प्रभाग आला की कुठेतरी 2-4 मुलांना घोडतो बाहेर दुसरा वेगळा संघ तयार करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे काय होतं की चांगली तयार झालेली टीम ही फुटली जाते. त्यामुळे पुढे जाण्याचा जो या खेळाचा मार्ग असतो तो देखील बंद होतो. त्यामुळे एखाद्या चांगल्या खेळाडूचं देखील नुकसान होतं. त्यामुळे बरेचसे मुरुड तालुक्यातले खेळाडू आहेत जे आपण पाहिलं तर अलिबाग, रोहा या संघातून खेळायला जातात, परंतु एखादा संघ जर आपण मुरुड तालुक्याचा जर तयार केला तर नक्कीच आपल्या तालुक्याचं देखील नाव कबड्डी क्षेत्रामध्ये वापरायला घेतले जाईल. दुसरा सामना देखील आपल्याला या स्पर्धेतला अति कमी लढत मैदानावरती पाहायला मिळते. 4-6 असा गुणाफलक पियुष पुन्हा एकदा चढाई करतोय सहजीव करतोय संघाच्या प्रमाणामध्ये. पियुषला यश मिळते, 2 गुण दिले जाते आणि सामना देखील माध्यमासाठी घडतो. सहजीव लोकल संघाचा चढाई जातो, बोनस ऑन आहे आपण मैदानावरती पाहतो. इथे थोडासा झालेला आणि ती देखील सहजीव संघाच्या कडे दिला गेला. पियुष यशस्वी चढाई करतो. 8-7 असा आपल्याला पाहायला मिळतो. पियुष जवानावर चढाई करतो आणि आपल्या चढाईचा जोरावर लढाई करण्याची कमाई करतो. आता परत खूप चांगला खेळ आपल्या चढाईच्या जोरावर या मैदानावरती पियुषचं पाहायला मिळालं. पुन्हा आपण पाहिलं तर बहुत सुपर टिकवलं आहे ही संधी मात्र सहजीव मुरगुड संघाला आणि सामना भरत मोरे जो टाळ्याचा कडकडाट आहे तो मात्र या ठिकाणी या चढाईसाठी आहे. कारण 1 सरळ आणि 3 म्हणजे सुपर रेड 12-7 असा गुणाफलक आपल्याला पाहायला मिळतो. थोडंसं आपण पाहिलं होतं की सहजीव डोंगरे संघाचे काही मुलं संघाच्या बाहेर बसले, कदाचित संघ अडचणीत येईल, परंतु तिकीटासाठी हे 100 रुपयाचे कॅश प्राईज आहे. खरं आता नक्कीच त्याच्या या चढाईला थोडासा बदल गुणफलकावर देखील पाहायला मिळाला. 12ची लगेच आता 13 झाली. 200 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी जमा झाले. 200 रुपयाचा कॅश प्राईज सामना घेऊन जायचा.
खेळ असा आहे त्याच्यामध्ये सामना संपला शेवटची 5 मिनिटं असताना गोल्डन फलक आपण पाहतोय 13-7 आपल्याला पाहायला मिळते 6 गुणाची आघाडी आणि हा खेळ असा सुद्धा ज्याच्यामध्ये एका चढाईमध्ये त्याचा हात खाली कर